हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते। थोडंसं त्याचं कारण वेगळं होतं, बिझी होते मी, त्याच्यामुळे नाही केलं। आणि आज आम्ही कुठेतरी बाहेर चाललोय, हो की नाही संकल्प? आणि आमच्यासोबत अजूनही कोणीतरी आहे, ते तुम्हाला समोर दिसणारच आहे कोण आहे ते। आणि खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते, तर त्याचं कारण थोडंसं वेगळं होतं, बिझी होते। आणि ते पण का बिझी होते ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे, त्याचे पण व्हिडिओ मी टाकणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण खूप छान छान व्हिडिओ असणार आहे। आणि कुठं चाललोय हे व्हिडिओच्या शेवटपर्यंत दिसणारच आहे, खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे कंटिन्यू करा। तर फ्रेंड, आम्ही चाललो होतो चांगवटेश्वर या मंदिरामध्ये। तर ते मंदिर कुठे आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा ॲड्रेस टाकणार आहे। आणि खूप दिवसानंतर चाललो होतो, कारण पुढे तुम्हाला दिसणार आहे आमच्याकडे थोडे पाहुणे आले होते आणि त्यांच्यामुळे। आणि संकल्पाची खूप इच्छा होती की आपण ब्लॉग बनवायचा आणि टाकायचा, कारण की बरेच दिवस झाले आहे आमचा ब्लॉग येत नाही आहे। थोडीशी मी बिझी असल्यामुळं आधी सांगितल्याप्रमाणे तर इथे जे आहे आम्ही चाललो होतो सासवड मार्गे। हा जो आहे तो दिवेघाट आहे। तर आम्ही दिवेघाट क्रॉस केल्यानंतर जे मंदिर आहे ते शंकराचं खूप छान मंदिर आहे। तर त्या मंदिरामध्ये गेलो होतो आणि आमच्यासोबत जे होते ते माझे मामा मामी आणि माझी बहीण होती आणि आमची छोटीशी अनगाई होती, तुम्हाला पुढे ते दिसणारच आहे। आणि इथून पुढे जो ब्लॉग आहे तर तो संकल्प थोडासा कंटिन्यू करणार आहे। मंदिर आहे महादेवाचं, चला बघूया। हे बघ किती मस्त आहे। तर हे खूप चांगली जागा आहे। आम्ही इथे पहिले पण आलेलो आहे, पण आता आम्हाला जायचं होतं, ते खूप लांब म्हणून आम्ही इथे थोडंसं रेस्ट घेतली। तर चला तुम्हाला पण दाखवतो। फ्रेंड, आम्ही त्या मंदिरात पोहोचलो होतो, तुम्ही बघितलं, संकल्पने सांगितलं। आणि ते असे खूप छान अशी महादेवाची स्वयंभू मूर्ती आहे आणि खूप छान आहे। खरं तर तिथं फोटो काढायला अलाउड नव्हतं, पण आम्ही त्यांची परमिशनमध्ये ते फोटो काढले होते। आणि तुम्ही पुढे बघू शकता खूप छान असा रेखीव जो आहे तो नंदी होता। आणि बाहेर जे आहे, बाहेरचं काय क्लायमेट होतं किंवा काय वातावरण होतं ते संकल्प पुढे कंटिन्यू करत आहे। तर आता आपण मंदिरातून आलेलो आहे, तर चला आपण त्याला बाहेरचं हे बघू थोडंसं। तर तुम्हाला ते दाखवायचे किती मस्त आहे बघा। तर तुम्हाला आपल्याला ते गेस्ट बघायचे आहे का? तर थांबा बघतो। तर हे पा, हे असे गेस्ट आहे आपले। हे माझी आजी आहे, हे बाबा, आणि हे ताऊ हे जाऊ। हे बघ, इकडे असे दोन मंदिर एक टाईपचे। तर हे असे हे असतं, निचात में पण एक छोटंसं मंदिर आहे, मूर्ती सॉरी। तर तुम्ही बघू शकता इकडं कसं हे असं झालेलं आहे, एक असे मूर्ती आहे। हे बाय बाबा, तर तुम्ही बघू शकता हे असं एक मंदिर आहे आणि हे खूप फ्रेंडली। इकडं सगळं हे बा आणि झाडं बिडं आहे इकडं। तुम्हाला एक स्पेशल सांगू का? हे पा, एक अशी एंट्री आहे, इथं अशी आहे झाडं आहे। तर हे पा इथं असतं। तर फ्रेंड, तुम्हाला संकल्पने बऱ्यापैकी अशी माहिती दिलेली आहे, तर ती माहिती कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि पुढे जे आहे मी नारायणपूरला एक मुख्य दत्ताच्या दर्शनासाठी गेलेलो होतो, त्याचाही वेगळा ब्लॉग मी करणार आहे। तर त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर करायला विसरू नका। आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी पटकन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि संकल्पने काढलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा, आणि प्लीज सबस्क्राईब करा। चलो, तो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।